आज आम्ही अशा ठिकाणी जात होतो की तिथले नैसर्गिक वातावरण पाहून आमचं मन एकदम शांत होऊन गेलो होतं. तो चलिए शुरू करते हैं. तर राम राम मंडळी, जय महाराष्ट्र. आज आम्ही जात होतो इंदाशी देवीवर, कारण गुरुपौर्णिमा निमित्त होता तिथं भंडारा. काय मग आम्ही दोघे कसली वाट बघतो. आम्ही गेलो डायरेक्ट इंदाशी देवीवर. रस्त्याने जातच होतो तेव्हात आम्हाला दिसलं मेंढ्यांना पाहून झाल्यावर पाटला पाणी सुटलं होतं. मग काय हात पाय तोंड धुतले आणि त्यानंतर आम्ही गेलो देवीचे दर्शन घ्यायला. देवीचे दर्शन घ्यायला गेलो तर काही गेट लावलेला. मग काय बाहेरूनच देवीचे दर्शन घेतलं आणि बसून गेलो जेवायला, कारण कुठे जेवायचं राहील आणि आम्ही बसणार नाही असं काही होणार नाही. जेवण झाल्यानंतर आम्ही मंदिराचा माग आलो तर काही मुलं जोरजोरात जोके खेळत होती. त्यानंतर आम्ही पुढे आलो तर धरणाचा एकदम भारी व्ह्यू दिसत होता. तेवढ्यात रोहित बोलला, म्हणे मला पण घे. चल बो म्हटलं, येऊन जाई व्हिडिओत. त्यालाही घेतलं आणि गेलो पुढं. हे आहे देवीचं जुनं मंदिर. तेथूनही देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही येऊन गेलो मंदिराचा माग. तर इथून मस्त व्ह्यू दिसत होता. तुम्ही पण जर पारवा किंवा अमळनेरला राहत असाल तर या स्थळाला नक्की भेट द्या. पाठचं सुटलेलं पाणी बघण्यासाठी आम्ही येऊन गेलो खाली.